सत्यासाठी तुम्हाला मारायला लागला, तू खरंच बामणाच्या पोटचा आहे का? चल तो सागर बंगल्यावर येतो, तो आज गांडीत दमे ना, थांब तू सागर बंगल्यावर. ह्यो जातीपासून लांब जात नाही, याला सलाईन देऊन त्याच्यात पॉयझन देऊन मारा. प्रकाश आंबेडकर साहेबाला ही पक्का माहीत झालं आणि ही बातमी आली आणि ती सत्य सुद्धा आहे की त्याला त्या सलाईनच्या माध्यमातून त्याला कार्यक्रम दाखवायचा नसता. मग याला पोलिसाच्या माध्यमातून लोटालोटी झाली, धक्काधक्की झाली म्हणून एन्काउंटर करा. कारण ह्यो काटा आहे मराठ्यांच्या आणि भाजपच्या मधला, ह्यो काढावचा लागणार आहे तरच आपली सत्य येणार. म्हणजे सत्यासाठी तुम्हाला मारायला लागला, तू खरंच बामणाच्या पोटचा आहे का? चल तो सागर बंगल्यावर येतो, तो आज गांडीत दमे ना, थांब तू सागर बंगल्यावर. तुला बळी पाहिजे ना? मी बळी द्यायला तयार आहे, चल तुला बळी पाहिजे ना, मी येतो. पण मराठ्यांच्या डोक्यावर ओबीसी आरक्षणाचा गुलाल टाकतो, नाही तर तुला सगळ्या सोयऱ्याचीच अंमलबजावणी करावं लागणार आहे. दोन्हीपैकी एक तर माझा मुर्दा वापस पाठव, नसता तुला सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून मराठ्याला ओबीसीचं आरक्षण द्यावं लागलं. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस तुला आता सुट्टीच नाही, तुला आता सुट्टीच नाही. याने तुम्हाला 12-13 मुद्दा सांगतो आणखीन काय काम केलं. याने नारायण राणे बोलायचा नसून त्याला विरोधात घालायला लावलं, बळच बोलायला लावलं. छगन भुजबळ यांनीच पुढं घातलं, छगन भुजबळ सदावर्तेला याच देवेंद्र फडणवीसने पुढं घातलं. कारण श्रद्धेय शब्द माणूस कोणाला वापरत असतो माहिती आहे तुम्हाला? आती जीवाच्या. तो सदावर्त्या त्या देवेंद्र फडणवीसला म्हणत असतो, श्रद्धेय देवेंद्रजी फडणवीस साहेब. बघा भाषणात तुम्ही इतक्या आपुलकीनं जीवाच्या माणसालाच माणूस बोलतो, त्याला पुढं घातलंय. आता हे त्योच याचिका करतात आला त्योच. बरं त्याच्या याचिकेत कोण दाखल करतो अर्ज? तर सरकारचा ॲडव्होकेट जनरल, ज्याला गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय अर्जच करता येत नाही, तो अर्ज करतो. खाजगी याचिका करत्यात, अर्ज सरकारला करता येत नसतो तरी केला आणि कोर्टाला निर्णय बदलायला लावला. मग मी कालपासून त्या कोर्टात सुद्धा सलाईन तोडून टाकले. अरे ज्या सरकारचं त्या न्यायालयाचा सन्मान ठेवला, सलाईन घातल्या आणि त्यांनी आमच्याकडून बी बोलायला पाहिजे, सरकारकडून बी बोलायला पाहिजे. कारण कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, ही जबाबदारी सरकारची. तुम्ही नीट समजून घ्या मी काय सांगतो. कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, जाळपोळ नाही झाली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, ही जबाबदारी सरकारची. तर ही जबाबदारी कोणी घेतली? कोर्टाने. कोर्ट कसं काय घेऊ शकतं? कोर्ट कधी घेणार? उदाहरणार्थ तुमच्या गावावर सांगतो, तुमच्या गावात जर सरपंच नसला तर सरपंच होईपर्यंत ग्रामसेवकने काम करायचं असतं, म्हणजे प्रशासक बसला. तसं या राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे, विधान परिषद अस्तित्वात आहे, राज्यपाल अस्तित्वात आहे, मुख्यमंत्री अस्तित्वात आहे, सरकार अस्तित्वात आहे, गृह मंत्रालय अस्तित्वात आहे, पालकमंत्री अस्तित्वात आहे. बोलायचं काही नाही, उठून जाईल. इथं मराठीसाठी जीव चाललाय, टीव्हीवर देशासाठी बोलबोल नको. इथं सगळं अस्तित्वात आहे, तरीही न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक. मग न्यायालयाने निर्देश द्यायचे. न्यायालय असं कसं काय करू शकतं? मग कायदा तर सगळ्यासाठी सारखा आहे. न्यायालय मराठ्यांना एक न्याय देणार आणि सरकारला एक देणार. सरकारला सांगायला का रोग आलाय त्यांना की तुमची जबाबदारी आहे, त्यांचा एक तर प्रश्न सोडा, मग अधिसूचना कशाला काढली? नसता कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, हे न्यायालयाचं काम. न्यायालय आम्हाला एकट्याला सांगतो, म्हणजे ही कोणची सिस्टम आहे तुमची? हे एक काम झालं. दुसरं त्याचं असं म्हणणं आहे की मराठ्यांचा 75 वर्षात जे मिळालं नाही ते हरामखोर पोरांनी मिळवून दिलं. बघा बरं का, फुलावर कोणी 75 वर्षात ह्या पोरांनी जे आपण दिलं नाही ते ओबीसीतलं आरक्षण जवळपास 1.25 करोड लोकांना मिळवून दिलं. दुसरं आपण 10% दिलं, हे पोरग ते मान्य करत नाही, आपला अपमान झाला. तिसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला लाव म्हणतंय आणि हे लावायलाच लागली. मग आता हैदराबादचं गॅजेट घ्यावं लागेल, केसेस मागं घ्यावं लागतं. आणि हे पोरग जवळ जिवंत आहे तवर मराठीची एक भेटू शकत असं तो म्हणतो.
आणि मराठीने एक केले तर मराठ्याला आरक्षण दिले, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावं लागेल. नसता काय करा याचा काटा करा. मी पोलिस सांभाळून हे कशावर सांगतो तुम्हाला माहिती आहे का? कशावर म्हणतो? काल न्यायालयाने सांगितलेलं असून सुद्धा आपल्या लोकांनी शांततेत आंदोलन केलं, तरी पियासाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांवर रास्ता रोको केले, म्हणून गुन्हे दाखल केले. नुसते रास्ता रोको केले शांततेत म्हणून? ही कोण जाणे आहे? मग यांच्या डोक्यात बदनाम करणे, आरोप करणे, आणखी याच्या केसेस बाहेर काढा, नसल्या तरी टाका, काही करा. आणि काहीच जर येतं निघत नसलं, मग काहीच निघाल नाही तर मला सांगतो काहीच सापडलं नाही. मग आता शेवटचा पर्याय याला सलाईनमध्ये घाला, तर मग याचा बळी घ्यावाच लागतोय आपल्याला. हे त्याचं सोड इतके नीट केले म्हणे मी, म्हणजे चांगले राजकीय पक्षातले. मी राजकीय पक्षातले मग असे नावं काय घेतले, कोणतं तरी हरामखोर म्हणलं की ते राष्ट्रवादीची स्क्रिप्ट होती का काय. अरे मराठ्याच्या पोटचा असल्यासारखा बोलायला शिक जरा मराठ्याच्या बाजूनं. त्या देवेंद्र फडणवीसच्या आड्याकडे गेलता काय तुझ्या खांदबार, त्याच्या आवलादीसारखा बोलू नको. नाही खांदबार जाती कोण बोल ना. तू काय त्या बामणाच्या घरातच फायदा झाला का? देवेंद्र फडणवीसच्या बाकीच्या बामणं बघ ना कसे. कधीतरी जाती कोण बोलायला शिक ना. तर ते कोणत्या जातीच होतं मला नाही माहिती. TV 9 प्रश्न विचारला होता की ते म्हणते स्क्रिप्ट बिप्ट नाही. तो माझा बघ मागचा इतिहास सगळे असे बाजूला ठेवले पक्ष. सगळे बांधतो आम्ही पक्ष मराठी. हो, एकाला बी नाही गिनीत आम्ही. फक्त मराठ्याला मायबाप मानल्याचे दैवत तेच मालक आहे. बाकीचे मालक नाही, फालक नाही. मी गिनीता नाही कोणाला, मोजित नाही. त्याचं म्हणणं आहे हे ऐकत नाही, मग याचं काम केलं पाहिजे. आणि मग फालतू मग काहीतरी सापडा ना म्हणून मग तो इच्छा जन्म बळी घ्यायचा. तो इच्छा ना चल तो आहे घरी येतो. तू सागर बंगल्यावर राहतो, मी तिथं यायलो. तो एकदम येतो तिथं थांब. तू नाही तर मी दोघापैकी एक जण. नसता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्यावा. आता सुट्टी नाही तुला. तू इतका खेळ खेळला. तू महिलांना लागलेल्या गोळ्या असून, रक्त सांडलेलं असून, तुला आई नसल्यासारखं किंवा तुला काही बहिणी काही नसल्यासारखं किंवा तुला बायको नसल्यासारखं तू डायरेक्ट म्हणतो माया पोलिसाला हल्लं. म्हणजे महिलांचे मुंडके तुटलेत, गोळ्या लागल्यात, आणि तू त्यावेळेस म्हणला मायाच पोलिसाला लागलं. पोलिस काय तू आज आहेत काय? पोलिसाला लागले म्हणतो. तुझ्या निवडून दिलेल्या आहे बहिणी यांना तू नाही म्हणतो, तर माफी मागितली म्हणून तुला सोडून दिलं. आणि तू मला गुन्हे माग घेतो. 5 महिने झाले तो घेतले का? मग नेमके तो अवलाद पोलीस तो 5 महिन्यात गुन्हे तरी दाखल आहे बहिणीवरचे घेऊन दाखल पाहिजे, तर ते बी नाही घेतले. तू येण्यात काढतो आम्हाला. आणि मराठ्यांना वाटत असं एकाएकी निर्णय घेतला. एकाएकी घ्यायचं कारण पण तसंच. एका रात्रीत त्यांनी कोर्टात फिरून आपल्या विरोधात निर्णय घेतला आणि आपल्याला धरणे आंदोलन करावं लागले रस्ता रोको जागेवर. त्यापेक्षा त्याच्यात किती दम आहे तुम्ही इथंच राहा, मी बघतो. तेव्हा कसा देत नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी. आणि त्याला बळी घ्यायचा ना माझा, तर तू पोलिसाला एन्काउंटर करायला माहिती नसता. तो बिराड आवरलेला आहे 14 राज्यात. नरेंद्र मोदी साहेबांनी असली घाण ही गाळवून ठेवली महाराष्ट्रात. हे कोणाला बी वैताग द्यायला लागले, कोणाला पण. कसला याच्या स्वार्थासाठी मी उदाहरण म्हणून मोगा दिलेत. जे लोकांनी उभ्या आहे ती आपण आपल्या पक्षात घातल्यात ते कधीच बाहेर जाऊ शकत नाहीत. पण याच्या भेनं किंवा जेलला टाकेल म्हणून लोक पक्ष सोडून त्याच्याकडे गेले. आणि याला हे सोडून घेऊन काय करायचं? अहो कधी आपल्या कळण्यात आहे का माय बापावर? 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली असं आपल्या कळण्यात का आहे का? काँग्रेसची आली, भाजपची आली, शिवसेनेची आली, काँग्रेसची आली, राष्ट्रवादीची आली, सगळ्याची बारी आली. आणि आपण सगळ्याला विरोध केला बारी. आपण कसं जगायचं रे? हे एका रात्रीत एक झाली. अजित पवारचं आणि देवेंद्र फडणवीसचं कवा जमत, देवेंद्र फडणवीसचं शिवसेनेचं कवा जमत, राष्ट्रवादीचं काँग्रेसचं जमत, काँग्रेसचं शिवसेनेचं नाही जमत, भाजपचं काँग्रेसचं जमत. कसं काही युद्ध केलं रे आपल्याला किती अडत काढली तरी. आणि आपण किती दुश्मन घातल्या रे यांसाठी. आणि ते नेता आपल्याला बोलत नाही, ते म्हणतो तुम्ही तेव्हा आम्हाला हाणलं होतं त्या पक्षासाठी. आणि हे सगळे गळ्यात गळे हिंदून टाकून हिंडायला लागले. सगळ्यांची सत्ता आली आणि आपल्या जेड्यात काढले. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी होत नाही म्हणजे कसं काय होत नाही. आणि तू कोणत्या डावं टाकतो त्याच्या गेला पुढं घालतो. ते काय करणार आहे ते सगळं मुरकुडं उचकाल्यासारखं झालंय. ते बदग सगळ्या दुनियात एक कान पडत दिले ना ते उलटा पालटा होऊन जाईल. त्याचं काय राहिले
त्याला बळ देतो, त्याला महाविरोधात घालतो. तू दोन्ही त्या मुख्यमंत्र्यांनी, कारण या राज्यात तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस सांगितल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. काहीच 1 मिनिटात तो काही बंद करू शकतो, काही सुरू करू शकतो. हे उगं नाममात्र केलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची काहीच चालत नाही. मग यांनी जर माझ्यावर डाव रचला, मी संपलं पाहिजे. का संपलं पाहिजे? हे जवळ आहे तवर मराठ्यांची एकजूट फुटत नाही आणि आपल्याला द्यावंच लागणार आहे. मराठ्यांपुढं झुकावं लागणार आहे. लक्षात आलं तुमच्या? मराठ्यांपुढं जवळ मराठी एक तवर झुकावं लागेल आणि एक पोरग आहे तवर आपल्याला झुकावंच लागणार मराठ्यांपुढं. आणि तुम्हाला माय बापा हो, महाराष्ट्रातल्या आणि आपल्या या परिसरातल्या जमलेल्या सगळ्यांना सांगतो, आपली दहशत मात्र 100% बसलेली. इंच भर सुद्धा कमी ठेवू नका आणि कुणाच्याच आरोपावर विश्वास ठेवू नका. इंच भर सुद्धा ढळून देऊ नका, 1 इंच सुद्धा, काही झालं तरी. कारण आपली एवढी दहशत समाजाची बसली, त्यांना कसले निर्णय घ्यावा लागले. आणि मग ही एकी फोडायची, त्यांना कशी फोडायची त्यांना माहिती. हे पोरग जर काटा ह्यो बाजू सरकारला, मराठी आपले झाले, मराठ्याला आपण बरोबर घुमू, असे डाव सगळे आमदार कामाला लावले, सगळी सरकारी यंत्रणा कामाला लावली. आणि तुम्हाला येण्यात काढितो. यांना वाटतं मी फुटाव आणि 10% हा म्हणावं. मी फुटू शकत नाही. माझ्या मायबाप समाजावर निष्ठा आहे प्रचंड. मी प्रेम करतो तुमच्यावरती, माया लावतो. मी आयुष्यभर गद्दारी नाही करू शकत. समाज मला देऊन काय देते? पैसे, पद मला नाही पाहिजे. ते मला तुम्ही पाहिजेत. माझं दैवत समाज आहे. मला समाज पाहिजे, तुम्हीच माझे पैसे पद. आणि यांचं म्हणणं आहे की निष्ठावान पोरग हे नाही फुटू शकत, त्याच्यापेक्षा याचा गेम केला तरी चालतो. तुला गेम करायचं ना माझा? आणि चल मी आलो तो आहे घरी, तो आहे किती दम आहे, तू थांब तिथं. तुला 2 काम करायला लागते, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी होऊन नसता. तुला माझं पोलिसात हाताने एन्काउंटर कर, नाही तर सलाईनमध्ये तुला काय घालायचं घाल. तो आहे दारात यायला, तो आहे किती दम आहे तिथं. आडून गेलं पुढं नको, जरा मर्दासारखं खेळायला शिक. आडून गेलं पुढं खोटे आरोप थोडे काही दिवस बंद कर. बघ येतोय का नाही, फक्त पोलिस बाजूला कर आणि पोलिसाच्या हाताने नसता एन्काउंटर कर. आणि जर तसं काही घडलं, सोपडा साफ झाला, तो हा म्हणायचा, तो हा सगळ्यात जिथून तिथून विषय संपला. 14 राज्यात तो हा धिंगाणा झाला आणि कमीत कमी 10 वर्ष दंगली जपली. ध्यानात राहू दे माझा शब्द होतो. कारण मराठा कवाच एक होत नाही, झाला तर मागं सरकार. मी आलोय फक्त आता माझी मराठा समाजाला एक विनंती आहे. तुम्ही लय वेळचं चालताय, हे बरं 10-15 किलोमीटर चालताय. तुम्ही 10-15 किलोमीटर म्हणून रागात चालणं सोपं नाही. तिथं 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे इथं थांबू. तोपर्यंत तुम्ही ज्यांना गाड्या नाही ते आपण आपल्या गाड्या घ्या, पायी चालू नका, गाड्या पळा ना. कारण आपण काय रॅली काढेल नाही, आपल्याला त्याच्या दारात जायचंय. मला नसता मग तुम्ही जागेवर थांबा, मी एक गाडी घेऊन सागर बंगल्यावर त्याच्या जातो. तो कसा देत नाही, सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी. त्याला कोणचं एन्काउंटर करायचं ना, त्याला बघू दे. त्याला असली अवलाद कवाच भेटली नसेल माझ्यासारखी, डायरेक्ट अंगावर भेटणारी. त्याच्या अंगावर जातोय आणि तो कुठेही म्हणा महाराष्ट्रात सुद्धा. आता तो आहे घरी चाललोय, पण तो महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात. आणि राजकीय नेते बी मराठ्यांच्या पाठीमागे उभा राहू नका. तुम्ही गावागावाने मराठ्याची येऊन दाखवा. आता मग तुम्हाला विकास का कळण. आता उद्या सकाळपासून तुम्ही लय नाटकं लावलेत का? मी काही चूक नाही केली, मी मागणी केली. हे रात्रीतून निर्णय फिरायला लागले आणि देवेंद्र फडणवीसला मी इकडे उपोषणाला बसलोय. त्याला जास्तच स्थान सापडायला लागले. 16 दिवस झाले हो. ते म्हणतात मरू द्या, काटा निघण आपल्या मधला, जाऊ नका आणि येऊ नका. आणि रात्रीतून कोर्टाच्या बदलून घ्यायला लागले, नेते बंदायला लागायला लागले. कसले बी माकडमध्ये उभा करून आरोप प्रत्यारोप करायला लागले. परत कसं काय करायचं, आणखीन काही अधिकाऱ्यांच्या हातातून यांना काही करता येतंय का, पुढं जाळपोळ करता येते का, आपल्या त्यांच्याचकडून यांना मराठ्यांना बुद्धी देते काय. बघू बरं तो किती दम मी यायला लागलो. तुला काय काय करायचं, तिथं धडे गिरू आपण दोघं सागर बांगल्या, तिथं दोघं गिरू. काय करायचं तू मला सांग, काय करायचं, मी तुला सांगतो काय करायचं. तो दात एक काढून इकडं मराठ्याच्या हातात देतो, उठून दात तू फक्त समोर थांब. आता तू समोर थांब. त्याला वाटतं मी चांगल्या जिरविली, सगळे पक्ष गपकार केले. मी इथं पक्ष म्हणून किंवा भाजप म्हणून बोलत नाही, मी फक्त देवेंद्र फडणवीस म्हणून बोलतोय. भाजपमधले अनेक लोक सुद्धा चांगले, अनेक मंत्री सुद्धा चांगले. मी फक्त देवेंद्र फडणवीसवर बोलतोय. आणि
भाजपमधल्याला कोणाला काही नाराज व्हायची गरज नाही, आणि झाली तर तोही काही गरज नाही. मग मराठे तुला दाखवून घेते, तू कोण शाम इथं कोणत्या पक्षात संबंध नाही. आम्ही काहीच केलेलं नाही, तरी जाणून बुजून षडयंत्र रचितो. ते SP एक जालन्याला नवीन आले, त्याला सांगतोय गुन्हे दाखल कर. त्या बळवंतराव लोणीकरचं काहीतरी मॅटर झालं, पण ते केला नाही त्यांनी. एखाद्या ते लोणीकरच म्हणले असतील नको करून, नाही तर म्हणला होता तेव्हा असं म्हणला जणू SP जालन्याचा की तुमची गाडी अडीली मराठ्यानी, मग काहीच करता येईना, आता करायला काही नाही. मग मी असं करू का, तुमच्या मागची गाडी अडीली आमची पोलिसाची म्हणून करू का? असला SP असतो का बदगड? एक तर मराठी बोलताय नाही, ह्याकडे सगळ्या दुनियाचं तू. नवीन त्या बदनापूरचा कोण पिया, त्यांनी काल पोरावर लाठीचार्ज केला. कसला देवेंद्र फडणवीस तू? कशाला गृहमंत्री पद सांभाळतो, कशाला स्वप्न बघतो भाजपची सत्ता आणायचं, आणि मराठ्याच्या विरोधात जाऊन तुला भाजपची सत्ता येत असते का? गेल्या वेळेस तू आरक्षण दिलं तर मराठ्यात तुला 106 आमदार दिले, तू एकटाच मुख्यमंत्री झाला. एवढी ताकद आहे मराठ्यात. आता तू मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर तूच झाला असता, मराठ्यात तुला डोक्यावर घेतलं असतं. तू मराठ्यांच्या विरोधात होतो. राज्यातल्या प्रत्येक SP ला PI ला तुम्ही सांगता यांच्यावर गुन्हे दाखल करा, आणि गुन्हे दाखल केले. काय होणार आहे गुन्ह्याने आमचं? आणि गुन्हे झालेले हे जर तरायला लागले तर फिरून देतील का महाराष्ट्रात तुम्हाला? गुन्हे झालेले म्हणजे आता यो गुन्हे झाले, यो गुन्हे झाले, उचला दगडा. काय करता रे तुम्ही? मी तो याकडे आलो, आता काय काय करायचं सांग. मी तिकडे यायलो, फक्त पायी चलू नका. मी त्याच्याकडे चाललोय, त्याला मी नको आहे. मी जोपर्यंत येतो मराठ्याचं कल्याण होणार आहे, आणि मराठीची एक कधीच फुटू शकत नाही हे त्याच्या पक्क लक्षात आलं. मग आता एकच पर्याय, त्याचा गेम करायला लागतोय, काटा करायला लागतो. कोण कोणाची विकेट टाकतंय बघू. तू फक्त मी सागर बंगल्यावर यायलो, तू थांब. फक्त पोलिसाला मध्ये घेऊ नको. पोलिसांना जाहीर सांग तुमचा नामचा वाद नाही, विनाकारण तुम्ही आडू घोळ घालायचं काम करायचं नाही. मी सागर बंगल्यावर चाललोय त्याच्याकडं, त्याने तिथं डॉक्टरांनी आणले सलाईन, ते भारी भारी आणले, त्याने मला त्याच्या हातानेच घ्यावं द्या, नाही तर त्यालाच सलाईन लावून माघारी येतो नाही बघा. त्याच्या तोंडातच होती तो.